नक्कीच आपण पाहतोय की पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईतील संपूर्ण जे सखल भाग आहेत या सखल भागांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि विशेष करून आपण जर सायन, दादर आणि हिंदमाता परिसर पाहिला तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे। हिंदू कॉलनी असू द्या अथवा हिंदमाता परिसर, गांधी मार्केट परिसर आणि किंग सर्कल परिसरामध्ये तर सर्व रस्ते जे आहेत ते रस्ते जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या हिंदमाता परिसरामध्ये आहे आणि या संपूर्ण हिंदमाता परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, मात्र आता पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली आहे। मात्र रस्त्यावरच्या पाण्याचा अजून देखील निचरा झालेला नाही, त्याच्यामुळं अनेक सामान्य नागरिक त्याचसोबतच वाहन चालक याच पाण्यातून रस्ता काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वाहतूक पोलीस तसेच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या संपूर्ण रस्त्यांवरती तैनात आहेत, कारण कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महानगरपालिकेकडून आणि वाहतूक पोलिसांकडून खरं तर काळजी घेतली जाते। पुढील 3 तास मुंबईमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण प्रशासन जे आहे ते प्रशासन सज्ज असल्याचं चित्र आपल्याला सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। मात्र सकाळच्या वेळेस ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर जो आहे तो वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, कारण मुंबईमधील जे प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यांवरतीच पाणी साचलेलं आहे। संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे या वाहन चालकांना मोठा त्रास जो आहे तो त्रास सहन करावा लागतोय, कारण ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। त्यासोबतच नागरिकांना देखील याच पाण्यातून वाट काढताना काही नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढील 3 तासामध्ये देखील मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। त्या दृष्टीने संपूर्ण पालिका प्रशासन रस्त्यावरती त्यासोबत पोलीस प्रशासन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सज्ज असल्याचं चित्र सध्या आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।